भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती। ये अमर ये सब में जलियारा, नव जोज जगाने वाला है, नव जोज जगाने वाला है। हरि नाम यही, हरि नाम यही, नाम यही, हरि नाम यही। जगजीव कल कल्याणती, पापियों को पाप से आरती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। पापों को मिटाने वाला, हरिधर संगराने वाला है, हरिधर संगराने वाला है। ये सुख कर ये दुख हर सुख कर ये दुख हर मधुसूदन किया, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। ये मधुर बोल जगपत खोल सन मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राधे श्री राधे राधे श्री राधे श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। गरी तोड़ा भक्ति करना दयाल पाई नरपत जे, निमे आई आनंद भोजन गावे वाण हरे नमः। विठ्ठल रमाई विठ्ठल रमाई विठ्ठल रमाई विठ्ठल रमाई विठ्ठल रमाई। बोली श्रीमद् भागवत महापुराण की, राधा रानी सरकार की। बोलो रे भाई सब संग नमः। श्री गुरुभ्यो नमः। सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरचितं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम्, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वनश्री विभूषि
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण, जय जय नवला किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। श्री राधा देवी स्वामिनी, मैं श्री राधे उदास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। सब द्वार को छोड़ के मैं आई तेरे द्वार। ओ ऋषभानु की लाडली, नित मेरी और निहार। नमो जन्मभूमि जिथे जन्म लेई, नमो गर्भभूमि जिथे बाढ़ लेई, नमो राष्ट्रभूमि जा सर्वकामी, जितो देह माता प्रभाति देवी। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय हो। गोविंद राधे गोपाल राधे, गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे बोलो गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे बोलो गोपाल राधे।
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अकारण करुणावरून आलय भक्तवांशा भक्तकल्पतरू चराचर अखंड मंगलाकार अनंते ब्रह्मांड उदरी भगवान गोपाल कृष्णांच्या भगवती आदिशक्ती श्री राधा राणींच्या परम पावन ओतप्रोत चरित्राने भरलेल्या श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये आज आपण सर्वजण प्रवेश करत आहोत। श्रीमद भागवत तेव्हाच आपल्याला प्राप्त होतं जेव्हा राधा राणींची भगवान कृष्णांची आपल्यावरती कृपा होते आणि आपण सर्वजण मंडळी फार भाग्यवान आहात, भगवती राधा राणींचे सर्व फार प्रिय आहात। म्हणून गेल्या 4 वर्षापासून प्रत्येक वर्षी श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आणि श्रीमद भागवताने या जागेवरती या ठिकाणावरती आपल्या येण्याचं कारण, आपल्या येण्याचं निमित्त बनवलेलं असेल तर तो संपूर्ण असणारा गायकर परिवार आहे। ज्याच्या भाग्यामध्ये परमार्थ येतो, ज्याच्या भाग्यामध्ये भक्ती येते, ज्याच्या भाग्यामध्ये देव येतो, त्याने देवाला निवडलेलं नसतं, त्याने भक्तीला निवडलेलं नसतं। देवाला निवडण्याचं सामर्थ्य सामान्य मनुष्यामध्ये नाही, परमार्थाला आम्ही निवडलेलं नाही, तर त्या परमार्थाने, त्या भगवंताने आम्हाला निवडलेलं आहे। आणि ज्या अर्थी भागवत 4 वर्षापासून सलग भाऊंच्या माध्यमातून, गायकर परिवाराच्या माध्यमातून इथं येत आहे, भागवताने यांना निवडलेलं आहे। भागवत 4 वर्षापासून आपण श्रवण करतोय, त्याचं महत्त्व ऐकतोय, पण निमित्त त्यालाच ठरवलं जातं, निवडलं त्यालाच जातं जो भगवती राधा राणींच्या नेत्र कटाक्षामध्ये येतो। भगवती राधा राणी ज्याची निवड करते त्याच्या मुखातून राधे नाव बाहेर येतं आणि श्रीमद भागवताची कृपा त्याच्यावरती होते। फार भाग्यवान मंडळी आहात जे कथेला आवर्जून प्रथम दिवसापासून हजर असतील, शेवटपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येतील। भागवत कन्हैया राधा राणी नक्की आपल्यावरती कृपा करेल, आपल्याला तो स्नेह देईल, आपल्याला ते प्रेम देईल। भागवत म्हणजे काय आहे? तर मानवी जीवनाला कलाटणी देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे। भागवताला कधीही सामान्य पोथी म्हणायचं नाही, आमच्याकडे भागवताची पोथी आहे असं कधीही नाही। भागवत काय आहे?
कृष्णांची वाडवैन मूर्ती आहे. ग्रंथ रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये थांबलेले आहेत आणि म्हणून ते भागवत आपल्याला प्राप्त झालं. आणि भागवताचं निमित्त जर बघायला गेलं तर आपल्या पितरांच्या प्रीत्यर्थ, आपल्या मातेच्या आणि आपल्या पित्याच्या प्रीत्यर्थ मानवी योनीला आल्यानंतर आपलं शास्त्र आपल्याला सांगतं, मातृदेवो भव, पितृदेवो भव. मग तिथून पुढे असणारी बाकी देवता. आपल्यासाठी प्रथम काय असेल तर आपले माता आणि पिता आहेत. म्हणजे ज्ञानोबा या ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. जगामध्ये जेवढी तीर्थ असतील त्या तीर्थांची धुरा कळते ना तुम्हाला? तुम्ही शहरातली मंडळी आहात, ज्यांनी बैलगाडी पाहिली असेल त्यांना धुरा माहिती असेल. महिला मंडळी बैलगाडी पाहिली, सगळा बैलगाडीचा जो बॅलन्स आहे तो त्या धुरेवरती असतो. ती धुरा बैलांच्या मानेवरती असते. सगळा बैलगाडी जी चालते सगळी ती त्या धुरेवरती अवलंबून आहे. धुरा व्यवस्थित असेल तर गाडी कितीतरी ओझं घेऊन बघतो आपण, ऊस ते तोडीवाले लोक कितीतरी ऊस त्या गाडीमध्ये टाकतात आणि घेऊन जातात. एवढा बॅलन्स सांभाळला जातो कारण त्या गाडीची धुरा. तसं जगातील सगळे तीर्थ असतील. किती तीर्थ आहे जगात? कोणी सांगू शकतं जगात तीर्थ किती आहे? बरं ते जाऊ द्या. आपल्या अंगावरती केस किती आहेत? आपल्या अंगावरती केस किती आहेत नाही माहिती? मी सांगते. तुम्ही म्हणाला मग आता भाऊंनी तुम्हाला सांगायसाठीच बोलवलंय, मग सांगा अंगावरती केस किती आहेत? तर आपल्या अंगावरती एकूण केस आहेत 3.5 कोटी. किती केस आहेत? खोटं वाटतंय तुम्हाला? कथा झाली की घरी जायचं आणि मोजून पाहिजे. अंगावरती 3.5 कोटी केस आहेत. आणि जेवढे आपल्या अंगावरती केस आहेत तेवढे या जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्रे आहेत 3.5 कोटी. तुम्ही ठरवलं बालपणापासून फिरायचं आणि सगळी तीर्थ करायची तरी पूर्ण होतील का? नाही. मग माऊली सांगतात त्या सगळ्या तीर्थांची धुरा कुठे आहे? तुमच्या मात्या पित्यांच्या सगळ्या तीर्थांची धुरा कुठे असेल तर ती मात्या पित्यांच्या चरणावरती आहे. त्यांची सेवा करा. आदर्श पुत्र शास्त्राने कुणाला म्हटलंय तर श्रीमद देवी भागवतामध्ये श्रीमद देवी भागवत सांगतं की जीवतो वाक्य कारणात, जिवंतपणे जो आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो. आई वडील गेल्यानंतर गया याम पिंडदानश्च, जो आई वडिलांचं पिंडदान करतो. आणि भूया ए भुरी भोजनात, जो माता पित्या गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण करून आणि अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, त्याला शास्त्राने आदर्श पुत्र म्हटलेलं आहे. आणि ही जी संपन्नता असेल, कारण मनुष्याला जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने असं काहीतरी केलं पाहिजे की त्याचं नाव कितीतरी लोकांच्या मुखामध्ये आलं पाहिजे. धाकाने नाही किंवा बळजबरीने नाही तर प्रेमाने आलं पाहिजे. लोकांनी आपलं नाव प्रेमाने घेतलं पाहिजे. आणि हा गायकर परिवार, त्यामध्ये करणभाऊ गायकर असा कुणी नसेल महाराष्ट्रामध्ये की जो त्यांना ओळखत नसेल. अगदी कीर्तनकार मंडळींपासून, वारकरी मंडळींपासून, राजकीय क्षेत्रापासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्या हकेला धावून येणारे व्यक्ती. आणि प्रत्येकजण त्यांचं आदर आणि चांगल्या प्रेमाने नाव घेतो. त्याच्या पाठीमागे एकच आहे की त्यांनी केलेला मातापित्यांचा आपला सोहळा, मातापित्यांची केलेली सेवा आणि पुण्यस्मरण. आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं, महाराजांनाही अनुभव असेल,
की आत्ताच्या काळामध्ये पहिल्या वर्षश्राद्धावरून भांडणारे भाऊ आपण पाहिलेले आहेत. वर्षश्राद्ध तू घालायचं का मी घालतो, अर्धे पैसे तू दे अर्धे पैसे मी देतो. एक भाऊ म्हणतो मग एवढी करायची माझी ऐपत नाही भाऊ, आपण साधीशी पूजा घालू, एखादं प्रवचन करू, नाहीतर नाही केलं तरी चालतंय. अशी आत्ता सध्या अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळतात. परंतु चतुर्थ पुण्यस्मरण आणि दरवर्षी भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन ही सोपी गोष्ट नाही आहे. 1 वर्ष करू शकतो मनुष्य, नंतर थेट 5व्या वर्षी करू शकतो, पण सलग आणि या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा चालू आहे, जिथे एका श्राद्धावरून भाऊ भांडतात किंवा एका आईवडिलांचे 2-2 श्राद्ध होतात भावांचा विचार नसल्या कारणाने. आणि ज्या घरामध्ये भावांचा विचार आहे, ज्या घरामध्ये जावांचा विचार आहे, त्याच घराच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा येत असते. त्याचं उदाहरण म्हणजे हा गायकर परिवार आहे. आणि त्या विचाराने त्या माध्यमातून ही कथा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि भागवत कथेचं महत्त्व एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी केला गेलेला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. अशी जर सेवा केली तर आमचे तुकोबराया म्हणतात, माता पित्यांचं स्मरण करून जर तुम्ही त्यांची सेवा केली तर पितर आशीर्वाद देतात आणि पितरांनी आशीर्वाद दिल्यानंतर त्या कुळाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आमचे महाराज तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. तुकोबराया सांगतात, जो माता पित्यांचं स्मरण करतो त्याला कुणाचा आशीर्वाद प्राप्त होतो, तर महाराजांनी म्हणावं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. पितर आशीर्वाद देतात. पितरांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. आज पहिल्या दिवसाच्या मानाने जरी आपण कमी संख्येमध्ये असलो तरी यामध्ये कितीतरी जण असे असतील की ज्यांच्या पाठीमागे पितृदोष लागलेला असेल. हे पितृ हा दोष सगळ्यात मोठा दोष आहे, पितृदोष. ज्याच्या पितरांची क्षुधा शांत झाली नाही ते पितर वंशातल्या लोकांना त्रास देतात महाराज, ते छळतात. अनेक अडचणी येतात, मुलांचे लग्न जमत नाही, घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये किरकिरी होतात, घरामध्ये आपत्कालीन मृत्यू होतात, घरातील कुणाला तरी सर्प चावतो, घरात कुणाचा तरी ॲक्सिडेंट होतो. ह्या ज्या घटना घडतात ह्या पितृदोषामुळे घडतात. आणि याचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे अज्ञानाने आपण अनेक इतर उपाय करायला बघतो.
पण जेव्हा विशेषतः विवाहामध्ये अडचण आली की गुरुला विचारतो, गुरु सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. मग म्हणाले चला आता त्र्यंबकेश्वराला आणि तिथे जाऊन आपण नारायण नागबली करू, कालसर्प वगैरे काय असेल ते करू आणि मग पितृदोष कमी होईल. या पितृदोषाच्या निवारणासाठी सगळ्यात श्रेष्ठ उपाय असेल जो शास्त्रामध्ये सांगितला तो म्हणजे श्रीमद भागवत आहे. श्रीमद भागवताने पितृदोषाचं निवारण होतं. कदाचित नारायण नागबली कुठे तुमच्या वाचनात येणार नाही, हे विधान तो उपाय कुठे वाचनात येणार नाही, कुठे शास्त्रात येणार नाही. पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात मोठं साधन असेल तर ती श्रीमद भागवत कथा आहे. आणि आपण ती कथा श्रवण करतो आहोत. त्या भगवंताची कथा आहे ज्याचं वर्णन श्रीमद भागवत करतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. भगवान श्रीकृष्णांच्या चरणविंदाशी प्रणाम करून या भागवताचा महिमा, या भागवताचं महात्म्य गायल्या गेलं. भगवान श्रीकृष्ण अशी देवता आहे, अनेक अवतार झाले भगवंताचे. त्यामध्ये अवताराचे 6 प्रकार आपल्या शास्त्रकारांनी गायले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. या 6 अंशामध्ये भगवंत अवतार घेतो. अनेक अवतार भगवंताचे झाले. त्यामध्ये राम हा अवतार पूर्ण अवतार आहे, परंतु संपूर्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण हा एकमेव परिपूर्णतम अवतार आहे. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या चरणविंदाशी प्रणाम करून श्रीमद भागवत ग्रंथाच्या महात्म्याला त्या ठिकाणी प्रारंभ वेदव्यासजींनी केलेला आहे. ज्या साधूच्या माध्यमातून, ज्या मुखातून ही कथा आपल्याला प्राप्त झाली त्यांचं महत्त्व ही फार गोड आहे. कारण कथा आपण ऐकली, आपल्यापर्यंत आली, कुणाच्या माध्यमातून आली, सांगतो काय, लक्ष देऊन ऐका, सांगतो काय यापेक्षा सांगतो कोण हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. बोलणारा व्यक्ती कसा आहे, बोलणारा व्यक्ती किती अधिकारी आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं. भगवान कृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. महर्षी वेदव्यासजींद्वारा प्रगट झालेली आहे, लिखित झालेली आहे. परंतु जनसामान्यांपर्यंत ज्या परीक्षकाने हिचं परीक्षण केलं, ज्या परीक्षकाने हिला स्वतः ग्रहण केलं, आत्मसात केलं, स्वीकार केलं आणि त्यांच्या मुखारविंदातून ही कथा जनसामान्यांपर्यंत पोहोचली, असे विद्वत्ते, असे तत्वज्ञानी जे कुणाच्या द्वारामध्ये एक कपिला गाय दुहण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ एखाद्याच्या द्वारामध्ये थांबतात. पण परीक्षिती राजाच्या उद्धारासाठी 7 दिवस ज्यांनी परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा सांगितली शे महर्षी शुकदेव महाराज, महर्षी वेदव्यासजींचे सुपुत्र अशा शुकदेवांच्या चरणीही आपण विनम्र अभिवादन करूया. यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु सं सर्वभूतहृदयं मुनिमानतो. महर्षी शुकदेव या श्रीमद भागवत ग्रंथाचे उत्तम पारखी, त्यांनी पारख करून हा ग्रंथ आपल्याला दिला. प्रथम या ग्रंथाचं श्रवण कुठे झालं असेल तर कलियुगामध्येही अत्यंत पावन पुनीत
पवित्र असणारा असं क्षेत्र नैमिषारण्य, जिथे कलियुगाचा वाराही प्रवाहित होत नाही, जिथे कलियुगातील दोषांना, कलियुगाला जिथे प्रवेश नाही, असं नैमिषारण्य. अनेक साधू संतांचं नित्याचं वास करण्याचं ठिकाण, नेहमी साधू संतांची वर्दळ तिथे असते. अशा नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचा समुदाय बसलेला आहे. आणि त्या समुदायामध्ये अनेक यज्ञ, अनेक धार्मिक विधी, अनेक कथा तिथे सुरू आहेत. ऋषींचं वय बघितलं तर कुणी 1,00,000 वर्षाचे, कुणी 80,000 वर्षाचे, कुणी 50,000 वर्षाचे, एवढं त्यांचं आयुष्य. मोठे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ जपी तपी संन्यासी सगळे तिथे बसलेले. तेवढ्यात त्या क्षेत्रामध्ये एका युवकाचं आगमन झालं, ज्याचं वय 16, 17, 18 वर्षाच्या आसपास आहे. अशा युवकाचं आगमन झालं. वय सगळ्यांपेक्षा कमी आहे, परंतु जेव्हा त्या तेजोमय चेहऱ्याला, तेजोमय तरुणाला जेव्हा नैमिषारण्यामध्ये येताना पाहिलं, या 88,000 ऋषी उठून उभे राहिले आणि सर्वजण त्यांचं वंदन करू लागले. ज्ञानी मनुष्य जेव्हा आपल्या समोर येतो, आपलं वय जास्त आहे, त्याचं वय कमी आहे, त्यावेळेस तिथे हा विचार करायचा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये धनवृद्धा, बलवृद्धा, आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धाच किंकरा शिष्य किंकरा. कुणी वयाने मोठा असेल, कुणी धनाने मोठा असेल, कुणी बलाने मोठा असेल, पण जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे तो या सगळ्यांपेक्षा काय मोठा आहे. माता भगिनी, कधी कधी असं होतं, आपला एखादा पाहुणा आहे, आपला पुतना आहे, आपला भाचा आहे, आपली मुलगी आहे, आपल्यापेक्षा वयाने लहानी बहीण आहे, कुणीतरी आपल्यापेक्षा लहान आहे, पण ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठं आहे. आणि ते समोरून आल्यानंतर बाकीचे लोक त्याला प्रणाम करतात, बाकीचे लोक त्याला सगळे मान सन्मान देतात. तिथे आपला युगो आडवा येऊ द्यायचं नाही. आता मी मोठी आहे याच्यापेक्षा, आणि मी कसं याचं दर्शन घेऊ, मी कसं याला मान देऊ, हा तर माझा घरातला आहे, लहान आहे वगैरे, हे विचार आपल्या मनामध्ये येतात. पण त्या जागेवरती, त्या स्टेजवरती किंवा त्या ठिकाणावरती हा संबंध विसरायचा आणि त्याच्या ज्ञानाचं जे श्रेष्ठपण आहे, त्याच्याकडे विद्या नावाचं जे धन आहे, त्या विद्येला प्रणाम करायचा. 88,000 ऋषींचा समुदाय त्या युवकाला, त्या तरुणाला प्रणाम करतो. कोण आहेत ते? एवढा कसा त्यांचा अधिकार आहे? तर ते आहेत महर्षी वेदव्यासजींचे शिष्य सुतजी महाराज. आता 4 वर्षापासून आपण कथा ऐकता आहात. सुतजी, शुकदेवजी, व्यासजी, राजा परीक्षिती यांच्यामध्ये गडबड गोंधळ करायचा नाही. सुतजी वेगळे, शुकदेवजी वेगळे. शुकदेवजी परीक्षितीला कथा सांगतायत. क्रम घ्या. सुतजी नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना कथा सांगतायत. शुकदेवजी राजा परीक्षितीला कथा सांगतायत. सनकादिक देवर्षी नारद आणि भक्ती ज्ञान वैराग्याला कथा सांगतायत. आणि आपल्या इथे सुरेखाताई तुम्हा सर्वांना कथा सांगतायत. हे 4 क्रम लक्षात ठेवायचे, विसरायचे नाही. एकदा मोठ्याने आवाज द्यायचा मग. राधे राधे. आवाजच नाही आला, जोरात पुन्हा एकदा. राधे राधे. आज पहिला दिवस आहे, त्यात एकादशी आहे. उपवास म्हटल्यानंतर फराळ नाही केलं का तुम्ही? थोडंच केलं का? अर्धा किलो साबुदाणा, 2-4 वेफरचे पुडे, 1 तांब्याभर झिरकं, अर्धा डझन केळी, एवढंच केलं का? आजच्या दिवस आता उपवास म्हटलं की होतच असतो, पण आवाज मोठा येऊ द्यायचा. चला, 88,000 ऋषी समोर बसले. उच्च आसनावरती सुतजींना बसवलं आणि काही प्रश्न त्या ऋषींना पडले. ते प्रश्न त्यांनी विचारले. ऐकणाऱ्यांनी जरूर कथाकाराला प्रश्न केले पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? काही शंका आली की कथाकाराला विचारली पाहिजे, पण शंका कथेतलीच असली पाहिजे.
नाही, एके ठिकाणी असंच झालं, गडबडच झाली. म्हटलं काही शंका आली तर विचारत चला. तुम्हाला जर इथे संकोच वाटत असलं तर रूमवर वगैरे येत चला. तर एक माऊली आली आणि तिने मला प्रश्न विचारला, शिवरात्रीचं डोकं एकादशीला चालतं का? काय विचारलं? शिवरात्रीचं डोकं एकादशीला चालतं का? माझं डोकं चाललं नाही तेव्हा. मी म्हणाला नेमकं तुम्हाला विचारायचं काय? ती म्हणाली, अहो ताई सोपा प्रश्न आहे की शिवरात्रीचं डोकं एकादशीला चालतं का? मी म्हटलं मला काय प्रश्न कळेना, नेमकं तुम्हाला काय विचारायचं? ती म्हणे, अहो सोपं आहे ना म्हणे, शिवरात्रीचं डोकं एकादशीला चालन का? लक्षातच आलं नाही. मी म्हटलं फोडून सांगा. ती मला म्हणे, बाई ताई तुम्हाला तर काही कळतच नाही, उगाच सांगितलं शंका विचारा. नाही म्हटलं आता सांगा फोडून. ते म्हणे झालं असं की मी शिवरात्रीच्या दिवशी केस धुतले होते, ते डोकं धुतलं होतं, ते एकादशीला चालन का? अशा काय शंका? अशा नाही. पण कथेमध्ये जर आपल्याला काही शंका आल्या, काही कळालं नाही, काही समजलं नाही तर विचारलं पाहिजे नाही का? आलेल्या शंकांचं, आलेल्या समस्यांचं आपलं निवारण झालं पाहिजे. आपलं दुःख हरण्यासाठीच असणारी कथा आहे. म्हणून त्या 88,000 ऋषीमध्ये शौनकजी आणि काही प्रमुख ऋषी बसलेले होते आणि त्यांनी सुतजींना शंका विचारल्या, काही प्रश्न विचारले. त्यांनी विचारलं, कलियुगामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली, लोक भक्ती करतायत पण ती फक्त भक्ती आहे. त्या भक्तीमध्ये ज्ञान, वैराग्य यांना पाहिजे तेवढा थारा कलियुगामध्ये नाही. काही अंश जर सोडले, थोडासा अंश जर सोडला तर ज्ञान वैराग्याला इथे कलियुगामध्ये काही महत्त्व नाही, काही किंमत नाही. मग ज्ञान आणि वैराग्याला वृद्धी व्हावी, ते वृद्धिगत व्हावे, याच्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे? हा पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला की मनुष्य किती दिवसापासून कीर्तन ऐकतो म्हणा, कथा ऐकतो म्हणा, किंवा टी व्हीवर मोटिवेशनचे व्हिडिओ बघतो, जे आपल्याला परावृत्त करतील, जे आपल्याला जागं करतील, तरी सुद्धा एवढं कळून सुद्धा सगळ्यांना सगळं कळतं. महाराज कळत नाही असं कोणी नाही. कळतं पण वळत नाही. सगळं कळतं. आपल्याला कळतंय हो आपलं कोणीच नाही, तरी सुद्धा सगळ्यांच्या गराड्यातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. कळतंय आपल्याला आपण सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही, तरी सुद्धा असलेल्या संपत्तीचा सगळ्याचा सगळा त्याग आपल्याकडून होत नाही. कळतंय आपल्याला ही नाती मतलबी आहेत, तरी सुद्धा आपल्या कोणी सोडली जात नाही. कळतंय हो आपल्याला देवाशिवाय आपल्याला कोणी वाचवणार नाही, तरी सुद्धा देवावर पूर्ण विश्वास ठेवला जात नाही. काय कारण आहे या गोष्टीचं? का घडतं हे सगळं? तर त्याला कारण एकच आहे, माया आणि मोह. हा मोह, ही माया, हे मायेचं आवरण यातून आपल्याला बाहेर पडू देत नाही. महाराज या माया नदीमध्ये जे जे गेले ना, शिंडी सहित बुडाले, परत बाहेरच नाही आले. मायेला पार करणं एवढं सोपं वाटलं? नाही महाराज, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. माया मोह निवारण्यासाठी साधकाने काय केलं पाहिजे? हा दुसरा प्रश्न सौनकादी ऋषींनी सुतजींना विचारला. काय करायचं माया मोह दूर करण्यासाठी? तिसरा प्रश्न विचारला. आपल्याला ताप माहिती आहे, गोचिड ताप, डेंगू ताप, थंडी ताप, हे ताप नॉर्मल आहेत. पण सगळ्यात भयानक असणारे 3 ताप, ज्याला आपण त्रिविध ताप म्हणतो, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक, या 3 प्रकारच्या तापातून निवृत्त होण्यासाठी कुठला उपाय करावा? आणि चौथा प्रश्न विचारला, पवित्राचा उद्धार होईल यात नवल नाही, पुण्यवानाचा उद्धार होईल यात नवल नाही. जो सतत कृष्ण कृष्ण राधे राधे जप करतो त्याला कृष्ण प्राप्ती होईल यात नवल नाही. पण जो अपवित्र आहे, जो पापी आहे, जे साधन अपवित्र आहे, तो व्यक्ती अपवित्र आहे, त्या अपवित्राला पवित्र करणार. ही भागवत कथा ऐकल्यानंतर महाराज जन्मोजन्मीच्या आपल्या व्यथा दूर होतात. प्रत्येकाच्या जन्म आणि मरणाची व्यथा दूर करणारी कथा कोणती असते? जिसे श्रवण कर मिट जाती है हो
श्रीमद् भागवत महापुराण की जय. जिला ऐकल्यानंतर जन्म आणि मरणाची व्यथा दूर होते ती आहे कृष्ण कथा. म्हणून कथेला आपण आलोय. आजचा दिवस आपला यासाठीच आहे. का ऐकायची, कशासाठी ऐकायची, कुणी ऐकली, कुणाला काय फायदा झाला, आम्ही का ऐकायची, आम्हाला काय फायदा होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये प्रथम दिवस आहे. आणि तयारी, सर्व नियोजन, सर्व आयोजन करता करता आज कथेला प्रारंभ होण्यासाठी थोडासा विलंब झाला. पण तुम्ही थोडे आहात. नुसती गर्दी काही कामाची नाही, दर्दी पाहिजे असतात. आणि भागवत कथेमध्ये तुम्ही हजर झालात. भगवतीची, राधाराणींची कृपा आहे. आजचा दिवस आपला यामध्ये आहे. कथेला यायचं ना. काय आपलं टेन्शन असेल, काय आपल्या चिंता असतील, काय आपल्याला ताण असेल, सगळं बाहेर सोडायचं आणि इथे येऊन निवांत बसायचं. इथे आल्यानंतर असं बसायचं नाही की जणू महाराजाचा 10वा 13वा चालू आहे काय, असं काही बसायचं नाही. प्रसन्न चित्ताने बसायचं. जरी आपले हप्ते एखादीचे थकले असतील, लाडक्या बहिणीचे आले का, आले, मलाही चेक करावं लागेल मग, तरी पण काही टेन्शन घेऊ नका. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा अजिबात ताण घेऊ नका. इथे आल्यानंतर एकदम निवांत बसायचं. तोंड असे ठेवायचे नाही की कुणीतरी शेणाची गौरीला खूप डिमांड आला आता. कुणीतरी गौरी आपल्या तोंडावर फोडली की काय, असं तोंड घेऊन बसायचं नाही. प्रसन्न चित्ताने भगवंताच्या कथेमध्ये बसायचं. जेवढ्या प्रसन्न चित्ताने तुम्ही भगवंताच्या कथेमध्ये बसाल, तेवढ्या प्रसन्न चित्ताने आपल्याला कथा प्राप्त होईल. बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझ्याकडून तुम्हाला 100% कथा म्हणजे कथा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण जे काम करण्यासाठी, जे कार्य करण्यासाठी आपण या जागेवरती बसलो, इथे बसल्यानंतर आपल्याकडून तेच संपूर्ण श्रोतृवर्गाला गेलं पाहिजे, हा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असणार आहे. कारण मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतकरी असल्या कारणानं मला माहीत आहे की पिकाची काळजी कशी घ्यायची. पिकाने जर मुंडके टाकले असे की आता तुम्ही खुर्चीवर आहे असे, तर पंप आणून फवारणी सुद्धा वेळोवेळी करावी लागते. त्याची मला जाणीव आहे. पण फारच फवारणीची अपेक्षा करू नका. जास्त फवारल्यानंतर पिकं खराब होत असतात आणि ते उपटून फेकून द्यावी लागतात. म्हणून जास्त फवारा मारायची वेळ येईल हाही काही तसं म्हणजे घडू देऊ नका. अंतःकरणापासून त्या ठिकाणी कथा श्रवण करा. निश्चित आपल्याला कलियुगामध्ये हेच एक साधन आहे जे आपल्याला तारू शकतं. बाकीची साधनं आपण करू शकत नाही करू शकत आपण. साधनं कमी येत असं नाही, साधनं कमी येत असं नाही, आपल्याला झेपणार नाही. म्हणजे महाराज फार एक गोड यादी सांगतात. शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हटयोग, ऊर्ध्व वायुचा सेतू तोडून करी वनभंग. एका जनार्दनी म्हणे हा मुमुक्षु दंग. नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम भगवते रामकृष्ण वासुदेवा. एवढे साधना सांगितले. कोणतं म्हणाले? शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हटयोग, गूद पीडन, कुंडलिनी, कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करी होवन भंग. एका जनार्दनी हा मुमुक्षु दंग. याच्यातलं कोणतं साधन कळालं आपल्याला? काय करू शकतो आपण? कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो.
हटोयक करू शकतो, गुदपीडन करू शकतो? नाही. आपण संसारिक माणसं आहे, आपल्याला यातलं काही अक्षर कळालेच नाही तेव्हा करायचे फार लांब आहे. कलियुगामध्ये आपण काय करू शकतो? श्रवण करू शकतो. कलियुगामध्ये आपण श्रवण करू शकतो आणि कलियुगामध्ये आपण या वाचेने भगवंताचं नाव घेऊ शकतो. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, युगामागे करावे कलियुगामध्ये श्रेष्ठ भक्ती, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कीर्तन कलियुगामध्ये केलं पाहिजे. दोन साधना आपण करू शकतो, नामस्मरण आणि श्रवण. जे करण्यासाठी फार काही आपल्याला दूर जाण्याची, काही खर्च करण्याची, फार श्रम घेण्याची गरज नाही. आणि म्हणून मनापासून श्रवण करायचं. जी नवविधा भक्ती या श्रीमद भागवतामध्ये सांगितली, त्या नवविधा भक्तीतील प्रथम क्रमांकाची भक्ती आहे श्रवण. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. कानाने चांगलं ऐकलं पाहिजे, कानाने भगवंताचे गुण ऐकले पाहिजे, भगवंताच्या गुणांचं चिंतन या कानाद्वारे आपल्या अंतरंगामध्ये त्याने प्रवेश केला पाहिजे. आणि म्हणून चांगलं श्रवण करायचं, चांगलं ऐकायचं. काय आहे भागवतामध्ये असं की ज्याचं महत्त्व एवढे जण सांगतायत, एवढे जण गातायत? काय आहे भागवतामध्ये? महाराज, कथा चालू आहे. गंगेच्या किनाऱ्यावरती राजा परीक्षिती कथा ऐकतायत. शुकदेवजी त्यांना कथा सांगतायत. स्वर्गातील देवांनी हा प्रकार पाहिला. 7 दिवसामध्ये हा व्यक्ती मारणार आहे आणि शुकदेवजी त्याला कथा सांगून मुक्ती प्राप्त करून देणार आहे. स्वर्गातील देवता तिथं आले, जिथं कथा चालू आहे तिथं. रिकाम्या हाताने आले नाही, तर हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले. अमृत जे पिल्यानंतर मनुष्य मृत होत नाही, अमर होतो, ते अमृत घेऊन आले. शुकदेवजींच्या समोर येऊन उभे राहिले आणि शुकदेवजींना त्यांनी सांगितलं, शुकदेवजी, आम्ही एक सौदा करण्यासाठी आलेलो आहे तुमच्याकडे. शुकदेवजींनी विचारलं, कसला सौदा? त्यांना माहिती होतं की हे देवता 1 नंबरचे धूर्त आहेत. आपला फायदा ज्यामध्ये आहे तीच गोष्ट हे करतात. ज्या अर्थी इथे कलश घेऊन आले, नक्की काहीतरी यांचा स्वार्थ असेल. विचारलं शुकदेवजींनी देवतांना, इंद्रादी देवतांना, कशासाठी आलात, काय सौदा आहे? त्यांनी सांगितलं की आम्ही आदला बदली करण्यासाठी आलो. आमच्या हातामध्ये हा जो कलश आहे, या कलशामध्ये अमृत आहे. हे अमृत तुम्ही राजा परीक्षितीला द्या. ज्याने यांना 7 दिवसामध्ये मरण्याचा श्राप मिळालाय ना, हे मरणार नाही. या अमृताने काय होतील? ते अमर होतील. हे अमृत तुम्ही त्यांना द्या. मग त्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे?
त्यांनी सांगितलं आम्ही हे अमृत देतो, त्या अमृताच्या बदल्यात तुम्ही आम्हाला ही भागवत कथा द्या. अमृत जयास फिके पुढे, ज्याच्या पुढे अमृत सुद्धा फिका आहे, अशी ही श्रीमद भागवत कथा आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ज्याच्या पुढे फिके आहे. शुकदेवजी सांगतायत तुम्ही हा सौदा घेऊन इथे आलात हो, ही कथा आम्हाला द्या आणि अमृत राजा परीक्षितीला द्या. शुकदेवजी गालात हसले. शुकदेवजी महाराज हसले, म्हणाले अरे तुम्हाला काही कळतंय का? काय म्हणाले? क्व सुधा, क्व कथा, कुठे हे अमृत आणि कुठे कथा? अरे कुठे गारगोटी आणि कुठे बहुमूल्य हिरा? देवतांची खिल्ली उडवली, देवतांना रिकाम्या हाताने पाठवून दिलं. अमृताच्या बदले कथा भेटणार नाही, कारण अमृताला कितीतरी वेळेस मागे सारेल असं अमरत्व प्राप्त करून देते, ती म्हणजे कथा आहे. आपल्याला काय वाटतं स्वर्गात गेलो म्हणजे आपण मुक्त झालो? हा गैरसमज असेल डोक्यामध्ये तर काढून टाका. हुशार घरातले माणसं मेलेल्या माणसाच्या पुढे आपण लिहितो ना कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी. जे जाणकार माणसं आहे ना ते कधीच स्वर्गवासी लिहित नाही, ते वैकुंठवासी लिहितात, कैलासवासी लिहितात, कारण त्यांना माहिती आहे की स्वर्गात गेलो म्हणजे मुक्त झालो नाही. स्वर्ग म्हणजे काय माहिती का महिला मंडळी? तुमच्या भाषेत स्वर्ग म्हणजे काय? बॅग घ्यायची, पर्स घ्यायची, हँड पर्स मध्ये केवढा मोठा बॅलन्स घ्यायचा आणि मार्केटमध्ये जायचं, नाशिकच्या मेन मार्केटमध्ये जायचं. स्वर्ग म्हणजे सोप्या भाषेत बॅग घ्यायची मोकळी, हँडपर्स भरून घ्यायची पैशाने, मार्केटमध्ये जायचं आणि खरेदी करायची दाबून. खरेदी कुठपर्यंत? जोपर्यंत हँडपर्समध्ये पैसे संपले, गाडीत बसायचं आणि परत आपल्या इथे हजर व्हायचं. हे म्हणजे स्वर्ग आहे. जोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पुण्य जमा आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाचा उपभोग आहे. पुण्य संपलं तेथ पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात पुण्य संपला, स्वर्गातून रिटर्न परत इथे जन्म घ्यावा लागतो. म्हणून स्वर्गातले देवता सुद्धा मुक्त झालेले नसतात. म्हणून मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवत घेण्यासाठी आले अमृताच्या बदले, पण दिला नाही. नाराज झाले देवता, ब्रह्माजीकडे गेले तक्रार करायला. काय आहे असं भागवतात की शुकदेवांनी आम्हाला भागवत दिलं नाही. ब्रह्मदेवांनी सांगितलं 7 दिवस थांबा, कथा होऊ द्या, बघूया आपण परीक्षितीचा काय परिणाम होतो. जेव्हा 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीने श्रीमद भागवत कथा ऐकली आणि श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर राजा परीक्षितींना साक्षात भगवंताचा गोलोक प्राप्त झाला आणि गोलोकामध्ये परीक्षिती राजा गेले. सगळ्यांनी तोंडामध्ये बोटं घातली की ज्याला 7 दिवस वेळ भेटला, 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून देणारं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. भागवताने मुक्ती दिली. सगळ्यांनी जाताने बघितलं, ब्रह्माजींनी तराजू आणला, जगातील बाकीची साधनं एका पारड्यामध्ये आणि श्रीमद भागवत एका पारड्यामध्ये, तरी जगातील सगळ्या साधनांच्या वरचढ ठरला असेल तर ते श्रीमद भागवत आहे. आणि ते आपल्या पुण्याईनं आपल्या या नगरीमध्ये आलेलं आहे आणि आज आपल्याला ते श्रवण करायला मिळतंय. हे आपलं फार मोठं भाग्य आहे.
फार भाग्याचा उदय आहे, तेव्हा ही गोष्ट श्री श्रीमद भागवत आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं। ही कथा सनकादिकांनी देवर्षी नारदांना सुद्धा सांगितली। सनकादिक कोण आहेत याचं ज्ञान सुद्धा आपल्याला असलं पाहिजे। आपण ते आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे की सनकादिक कोण आहेत। ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टी उत्पत्तीला सुरुवात केली, ब्रह्मदेवांचे पहिले पुत्र म्हणजे सनकादिक, ज्यांना सृष्टी विस्ताराची आज्ञा दिली, पण ज्यांनी नकार दिला की आम्हाला केवळ प्रभूची सेवा करायची, जप तप करायचंय, आम्ही या भानगडीमध्ये पडणार नाही। तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना श्राप दिला की तुमचं वय वाढेल पण तुमचं शरीर वाढणार नाही। दिसायला पाहिले तर 5-5 वर्षाचे बालक आहे, पण वय जर बघितलं तर 5,000 वर्षांपेक्षा कितीतरी वर्षाचं वय आहे। हे सनकादिक यांनी नारदांना ही कथा सांगितली। आता इथे एक प्रश्न पडतो, देवर्षी नारद हे असं व्यक्तिमत्व आहे की जे काही क्षण एका जागेवर थांबतात, नाहीतर ते सतत फिरत असतात। देवर्षी नारद एका जागेवर थांबत नाही। प्रजापती दक्षांचा त्यांना श्राप आहे की नारदा तू कधीच एका जागेवर स्थिर राहू शकणार नाही, म्हणून ते सारखे फिरत असतात। आणि सनकादिक असे आहेत की ज्यांना अजिबात फिरायला आवडत नाही, एकाच जागेवर असतात, नारद सतत फिरतात। मग यांचा ताळमेळ कसा जमला? सनकादिकांनी का नारदांना कथा सांगितली? त्यासाठी फार गोड कथा श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये येते। नारदजींना त्रिभुवनामध्ये फिरण्याचा श्राप असल्याने आपल्या गळ्यामध्ये विणा आणि मुखामध्ये भगवंताचं नाव, आणि नारदजी फिरण्यासाठी निघतात। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
काही अगदी 10-15 वर्षापूर्वी 15-1 वर्षापूर्वी टी व्ही जर चालू केला, आता आमच्या काही म्हाताऱ्या आज्या समोर बसलेल्या आहेत, ते बघायच्या त्या सिरियली, रामायण, महाभारत, विष्णू पुराण, ओम नमः शिवाय, अशा त्या जुन्या मालिका होत्या. टी व्ही चालू केला की मग त्यामध्ये एक अशी उभी शेंडी, त्या शेंडीला वरती एक असं फूल लावलेलं शेवंतीचं, किंवा मग असं डुप्लिकेट गजरा आणि विणा वगैरे, आणि मग ते नारायण नारायण. देवर्षी नारद एक असं पात्र ज्यांना चहूकडे मान आहे. देवांच्या घरी गेले तेवढाच मान, राक्षसांच्या घरी गेले तेवढाच मान, स्वर्गात गेले तेवढाच मान, नरकात गेले तेवढाच मान. पण आपलं एक दुर्दैव आहे, एखाद्याला जर कळ लावायची सवय असली एखाद्याला जर कळ लावायची सवय असली, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, तर लोक त्याला सहज उपमा देतात, हा कळलाव्या नारद आहे. सहज आपण बोलतो कळलाव्या नारद आहे, नारद मुनी बरं का आमचं याच्यापासून सावध, लोक सहज बोलतात. पण नारद मुनी हे कळलाव्या पात्र नाही. नारद मुनी अशी पॉवरफुल व्यक्ती आहे, तुम्ही कदाचित ऑब्झर्वेशन केलं की नाही माहीत नाही, पण नारद जी अशी व्यक्ती आहे, नारद जी असे साधू आहे, ज्यांना ज्यांना अगोदर नारद भेटले राक्षसांसहित, ज्यांना ज्यांना अगोदर नारद भेटले त्यांना त्यांना नंतर नारायण भेटलेला आहे. ज्यांना अगोदर नारद भेटले त्यांना नंतर देव भेटला. हे नारदांच्या भेटीचं महत्त्व आहे. नारद हे अशी पात्र आहे, आडला नडला त्याला सोडवण्यासाठी हजर. ते नारद पृथ्वीचं भ्रमण करत फिरत होते, सगळीकडे फिरले, पण ही स्थिती पाहून त्यांना फार वाईट वाटलं. कलियुगाचा वारा चालू झालेला आहे, कलियुगाची स्थिती बघितली, कलियुगामध्ये चालत असलेल्या घटना त्यांनी बघितल्या. कलियुगाने किती हा मनुष्य बदलला, किती बदल झाला, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतायत. सदाचार, संपन्नता, सत्य, दया याला कुठेही थारा राहिलेला नाही, नियम नाही, मर्यादा नाही. जो नियम या पृथ्वीवरच्या मनुष्यवासियांसाठी होता, कलियुगामध्ये सगळे ते मोडकळीस निघाले. अधर्म वाढायला लागला, धर्माची हानी होऊ लागली. लोक माणसं म्हणून जन्माला आले, पण लोकांनी इतके आहारी गेले की लोकांनी जनावरं सुद्धा सोडले नाही. लोकांनी काहीही लोक आपल्या स्वार्थासाठी करायला तयार झाले. ही स्थिती पाहिल्यानंतर नारदजींचं मन फार व्याकुळ झालं. नारदजींचं मन त्या ठिकाणी म्हणायला लागलं, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान
एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. नारदजीने ही स्थिती पाहिली. कलियुगामध्ये भक्तीचा ऱ्हास पाहिला. भक्ती दिसते पण भक्तीच्या नावाखाली खरं तर पाखंड चालू आहे. भक्तीच्या नावाखाली सामान्य जनतेला भुलवण्याचं कार्य चालू आहे. खऱ्या साधूंना मान नाही. ज्याने अवडंबर केलाय, ज्याने सोंग धारण केले, त्यांना मान सन्मान आहे. अशी स्थिती कलियुगात झाली. नारदजींचं मन उद्विग्न झालं. फिरत फिरत नारदजी सगळीकडे फिराले. कुठे मनाला शांती मिळेल, कुठे मनाला लाभ मिळेल, सगळीकडे फिरता फिरता अनेक तीर्थक्षेत्र त्यांनी केली. कडे फिरत फिरत शेवटी माझ्या कृष्ण कन्हैयाच्या नगरीमध्ये वृंदावनामध्ये नारदजी गेले. वृंदावनात गेल्यानंतर नारदजींचं तप्त झालेलं मन, उद्विग्न झालेलं मन, अशांत झालेलं मन वृंदावनामध्ये जाऊन शांत झालं. वृंदावनामध्ये गेल्यानंतर मनाला शांत प्राप्त झाली. वृंदावनामध्ये गेल्यानंतर जीवाला गारवा मिळाला. यमुना मयेचा तो सुंदर किनारा आणि यमुना मयेच्या त्या किनाऱ्यावरती नारदजी फिरायला लागले. आणि नारदजी विचार करतायत, खरंच हे वृंदावन धाम धन्य आहे. जिथे मेरो वृंदावन मेरो वृंदावन कलियुगामध्ये जीवाला खरंच शांती देणारं ठिकाण असेल तर वृंदावन धाम आहे. मला वाटतं 4 वर्षापासून तुम्ही कथा ऐकता. प्रत्येक कथेमध्ये तुम्ही वृंदावनाचं महत्त्व ऐकलं असेल.
एकदा का होईना वृंदावनला जा गड्या, एकदा का होईना जा. तुम्ही 4 धाम केले, तुम्ही अनेक तीर्थ केले, पण वृंदावनासारखी भक्ती तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही. वेगळी अनुभूती, वेगळी भक्ती आहे. आता फार ट्रॅफिक जाम आहे सध्या नाशिकमध्ये, कुंभमेळा आहे, पुढे अनेक कामं चालू आहे. आणि रोडवर जर एखादा आडवा आला, रोडवर जर एखादी आडवी गाडी घातली, सहज सरक, तुला काय अक्कल नाही का, होय बाजूला, तुला कळत नाही का, आपण सगळेच आपण काय मध्ये आला, तुला कळत नाही. तुम्ही वृंदावनात जा, महाराजांना माहिती आहे आता. तुम्ही वृंदावनात जा, आडवी गाडी येऊ द्या, ते एकमेकाला शिव्या नाही देणार, ते एकमेकाला एवढंच म्हणणार, राधे 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 भैयाजी, राधे 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 राधे. तिथे गेल्यानंतर आपल्या कानावरती इतकं राधे राधे पडतं, आपल्या डोळ्यांना इतकं राधे राधे दिसतं. झाडावर राधे, दगडावर राधे, घरावर राधे, जिकडं तिकडं राधेच राधे, राधेच राधे. पूर्ण राधेमय नगरी म्हणजे वृंदावन नगरी आहे. इतकी अनुभूती की वृंदावन के वृक्षों का मर्म न जाने कोय, वृंदावन के वृक्षों का मर्म न जाने कोय, डाल डाल और पात पात पर श्री राधे राधे होय. राधा राणीची प्राण म्हणजे वृंदावन भूमी आहे. एकदा तरी जा. तुमच्याकडे तर तुम्हाला सांभाळून न्यायला आणायला आमचे सोपान महाराज आहेत. आता त्यांची पण ट्रिप चालली, त्यांच्या मागून 2-3 दिवशी आम्ही पण चाललो. आम्ही फार भाग्यवान म्हणतो. लोक आपल्याला फार बोलतात. ट्रिपा काढणाऱ्यांना जे बोलणार नाही ना, ते करंट कपाळाचं फार बोलतात. पण आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या कृष्ण कन्हैयाने आम्हाला ते माध्यम बनवलंय की आम्ही लोकांना घेऊन तिथपर्यंत येतो. लोकांना काही म्हणू द्या, पैशासाठी करतो म्हणू द्या, कशासाठी करतो म्हणू द्या, पण देवाने आम्हाला निवडलं. आणि मी माझ्या जीवनामध्ये स्वतःला फार भाग्यवान समजते. वृंदावनचा अनुभव नक्की सांगेल भाऊ तुम्हाला पण, महाराज तुम्हाला पण. मी लग्नाच्या अगोदर फक्त कीर्तनकार होते आणि वृंदावनचं तेव्हा आपल्याकडे काही एवढं नव्हतं. पण कानावरती आलं आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला वृंदावनला शिकायला पाठवा. आणि माझे वडील प्रवरानगर साखर कारखान्यामध्ये जॉबला आहेत, तर त्यांना वेळ नव्हता. त्यांनी मला एक वाक्य म्हटलं की तुझं लग्न करून देतो आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन तुला जिकडे जायचं तिकडे जा शिकायला. आमचं लग्न झालं आणि मग महाराजांनी विचारलं कुठे जायचं. मी म्हणालो वृंदावनला जायचं मला शिकायला. तर खरंच कृष्ण कन्हैयाची कृपा आहे, नुसतं म्हणायला नाही, पण खरोखर माझे पती परमेश्वर आहेत माझ्यासाठी. मला स्वतः वृंदावनाला घेऊन गेले. आम्ही दोघे तिथे 5-6 महिने राहिलो आणि तिथे राहण्याचं भाग्य प्रभूंच्या कृपेने प्राप्त झालं आणि श्रीमद भागवताचं तिथे अध्ययन केलं. वृंदावनाची ती कृपा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, वृंदावन अशी अनुभूती आहे. वृंदावन ही भूमी या पृथ्वीवरची नाहीच आहे. वृंदावन इथलं नाहीच आहे. आपण पुढे ऐकणार आहोत वराह अवताराच्या कथेमध्ये, पण विषय निघालाय म्हणून नामनिर्देश करून मी पुढे जाईल. जेव्हा वराह भगवंताने पृथ्वी मातेला हिरण्याक्षाच्या कैदेतून सोडवून आणलं, पृथ्वीवरती आता मनुला आणि शतरूपेला सृष्टी उत्पन्न करायची आहे. पृथ्वीला वाटलं अरे मी नसते तर मनुष्य सृष्टी कुठे राहिली असती, म्हणून मला शोधून आणावं लागलं. मी नसते तर जीव सृष्टी कुठे राहिली असती. थोडासा मीपणा आला आणि देवाला सुईच्या टोका इतका सुद्धा मीपणा अभिमान आवडत नाही. पृथ्वीवरती अजून जीव सृष्टी झाली नाही, पण पृथ्वी जराशी फेरफटका मारण्यासाठी जेव्हा ती निघाली तेव्हा तिच्या कानावरती बासुरीचे स्वर पडायला लागले. तिच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट पडायला लागला. तिच्या कानावरती गायांचा हुंबरण्याचा आवाज यायला लागला. तिच्या कानावरती वाहणाऱ्या जलाचा झुळझुळू वाहणाऱ्या नदीचा आवाज यायला लागला आणि पृथ्वी आश्चर्यचकित झाली. अरे अजून तर जीवसृष्टी निर्माण सुद्धा झाली नाही, हा आवाज कुठून येतोय? हे प्राणी, हा आवाज, हे लोक नेमका राहतायत कुठं? जेव्हा पृथ्वी माता समोर गेली, समोर गेल्यानंतर तिनं एक भूमी बघितली, ज्या भूमीमध्ये एक नदी वाहते, जिचं पाणी सामान्य नद्यांसारखं नितळ नाही, तर जिचं पाणी काळं आहे.
अशी काळ्या रंगाची नदी वाहते. तिथे गाया चरण्यासाठी जात आहेत, वासरे चरण्यासाठी जात आहेत. सायंकाळ झाली आणि पुन्हा आपल्या घराकडे येत आहेत. जिथे काही गवळणी दही मथण्याचं काम करतायत, लोणी काढण्याचं काम करतायत, काही गोपाळ खेळ खेळतायत. हे दृश्य त्या पृथ्वीनं पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली. तिनं विचारलं ब्रह्माजींना, हे ठिकाण कोणतं आहे, ही जागा कोणती आहे? अजून तर माझ्यावरती सृष्टी निर्माण झाली नाही. हा भूभाग कोणता आहे की जिथे जीव सृष्टी राहू शकते? ब्रह्माजींनी सांगितलं, तुलाही असं वाटलं होतं की माझ्याशिवाय जीवसृष्टी कुठे राहणार नाही, म्हणून तुझा मीपणा घालवण्यासाठी भगवान जगदीश्वरांनी, भगवान श्रीकृष्णांनी रचलेली ही एक दिव्य लीला आहे. ही जी भूमी आहे ती भूमी तुझ्यावरची नाहीच. ती भूमी भगवान परमात्म्याने, भगवान कृष्णाने थेट गोलोकातून आणलेली आहे आणि ती इथे स्थापित केलेली आहे. वृंदावन ही भूमी पृथ्वीवरची नाहीच, ही थेट गोलोकातली भूमी आहे. ही कधीही नष्ट होणार नाही. श्रीमद देवी भागवतामध्ये स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख आलाय, जेव्हा प्रलय होईल, प्रलयाच्या अगोदर जेवढी तीर्थक्षेत्र या भूभागावरती आहेत तेवढी गुप्त होतील आणि आपल्या स्थानी निघून जातील. फक्त 2च ठिकाणं अशी आहेत जी ही पृथ्वीवरील नसल्यामुळे प्रलयात त्यांचं काहीही नुकसान होणार नाही. प्रलयात सुद्धा ते शाबूत राहतील. पहिलं ठिकाण आहे श्री क्षेत्र काशी आणि दुसरं ठिकाण आहे श्री क्षेत्र वृंदावन. प्रलय सुद्धा ज्यांचं काही वाकडं करू शकणार नाही. म्हणून वृंदावन मनशांती देणारं ठिकाण गेलं पाहिजे एकदा. नारदजी सुद्धा तिथे येऊन शांत झाले आणि तिथे फिरायला लागले. कृष्ण कन्हैयाच्या लीला आठवायला लागले. त्या लीलांचं, त्या गुणांचं कीर्तन करायला लागले आणि प्रसन्न चित्त झालं. खुश झाले नारदजी आणि यमुनेवरती फिरत असताना निघाल्यानंतर एके ठिकाणी त्यांना जरासा गोंधळ ऐकू आला. चांगल्या कितीतरी मोठ्या स्त्रिया एके ठिकाणी गोळा झालेल्या आहेत आणि काहीतरी गोंधळ तिथे चालू आहे. नारदजी त्या गर्दीच्या थोड्या जवळ गेले. त्यांनी पाहिलं की एक तरुण स्त्री दुःख करते आहे, विलाप करते आहे, रडते आहे. तिच्या समोर 2 म्हातारी माणसं मूर्छित होऊन पडलेली आहे आणि बाकीच्या स्त्रिया तिची समजूत काढताय. नारदजींना अगोदर वाटलं जावं, तिला विचारावं, पण त्यांनी पुन्हा विचार केला की सगळ्या स्त्रिया असेल त्यांचं काही, जाऊ द्या. नारदजी निघाले. परंतु त्या रडणाऱ्या स्त्रीने नारदजींना पाहिलं आणि तिने ओळखलं त्यांना आणि तिने त्यांना हाक दिली, भो भो साधुशनम तिष्ठ मचिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम. ती म्हणायला लागली, भो भो साधू शनम तिष्ठम. ओ साधू महाराज, ओ साधू महाराज, एक क्षण थांबा, एक क्षण थांबा. मी असं ऐकलंय की साधूंच्या दर्शनाने सुद्धा अनेक दुःख माणसाचे निघून जातात. साधूंचे चरण जरी पाहिले तरी सुद्धा माणसाचे दोष निघून जातात. साधूच्या चरणामध्ये एवढी ताकद आहे. म्हणजे नाथ महाराज सांगतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण
तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे साधू महाराज थांबा, माझं दुःख दूर करा. मी ऐकलंय दर्शनम तव लोकस्य सर्वथा हरम परम, तुमच्या दर्शनाने दुःख हरतात. थांबा साधू महाराज. नारदजी गोंधळले. नारदजीने त्या स्त्रीला विचारलं, तुम्ही मला ओळखता? तिने सांगितलं, तुम्हाला कोण ओळखत नाही. मग तू कोण आहेस? तिने सांगितलं, अहम भक्ती रीती ख्यात्या, मी भक्ती आहे. हे दोन जे वृद्ध माझ्या समोर पडले ते माझे पुत्र आहेत. एक आहे ज्ञान आणि एक आहे वैराग्य. नारदजी, तुम्ही असा पाहिला असेल, आई म्हातारी आहे आणि तिचे मुलं तरुण आहेत. पण असं कधी पाहिलं नसेल की मुलं म्हातारे आणि आई तरुण आहे. ही स्थिती झाली आहे नारदजी, माझं हे दुःख दूर करा. तुझी अवस्था कशी झाली? तिने सांगितलं, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धीन कर्नाटके गता, क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये माझी वाढ झाली, महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला, गुजरातामध्ये आल्यानंतर मात्र मी वृद्ध झाले, सगळीकडे फिराले, पण कुठेही चैतन्य प्राप्त झालं नाही. शेवटी वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये खरोखर वृंदावन धाम धन्य आहे, जिथे भक्तीला सन्मान आहे आणि म्हणून मी तरुण झाले. वृंदावनामध्ये भक्तीला सन्मान असल्याने मी तरुण झाले, पण माझे मुलं म्हातारेच राहिले. ज्ञान वैराग्याला इथेही थारा नाही. मग ज्ञान वैराग्याला चेतना कशाने येईल? ज्ञान वैराग्य तरुण कशाने होतील? तो उपाय सांगा. नारदजींनी अनेक उपाय योजना करायला सुरुवात केली. भगवद्गीतेतले श्लोक गायले. भगवद्गीतेतले श्लोक गायल्यानंतर ज्ञान वैराग्याला चेतना आली, पण परत ते मूर्छित झाले. वेदातील मंत्र गायले तरी सुद्धा ते पुन्हा चेतना आली, पुन्हा मूर्छित झाले. काय करावं? कसं यांचं दुःख दूर करावं? नारदजी चिंतेमध्ये पडले आणि नारदजी चिंतेत पडल्यानंतर आकाशवाणी झाली की संतांना विचारा, संत तुम्हाला मार्ग दाखवतील, संत तुम्हाला सांगतील. आकाशवाणी थांबली. नारदजींना प्रश्न पडला, कोणते संत? कोणत्या संतांना विचारायचं? कुठे सापडतील मला हे संत? संतांना कमी नाही, संतांना कमी नाही. आता तुम्ही बघा, आता सुद्धा काही संतांना कमी नाही, पण यातून खरे कसे आणि खोटे कसे ओळखायचे कसे? नारदजी विवंचनेमध्ये पडले. कुणाला विचारायचं? नारदजींनी भक्तीला आधार दिला, सांगितलं तुम्ही इथे थांबा, मी उपाय शोधून येतो. अनेक संतांची भेट घ्यायला सुरुवात केली. आता जिथं जिथं कळालं की नारदजी प्रश्न विचारायला येत आहेत. मी मगाशीच सांगितलं, नारदजी म्हणजे काय, फक्त कळलाव्या नारद हे कॅरेक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहायचं नाही, त्यांचं ज्ञान पण फार मोठं आहे. लोक म्हणाले जे साधू होऊन बसले होते ते, ज्या अर्थी नारदांना उपाय माहिती नाही, ज्या अर्थी नारदांना उपाय माहिती नाही, त्या अर्थी आपलं दुकान कधी चालायचं? ज्या अर्थी नारदांना कळेना तेव्हा आपण त्यांच्या पुढे पाणी कमचे आहे. आपल्याला काय काही नाही, लगेच आश्रमांना कुलप लावले, भूर आम्ही चाललो म्हणाले आता हिमालयात, गायब झाले. काही जणांना नारद मुनी भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही मौन धरलेलं आहे, आता मौन काय आमचं सुटत नाही. काही जणांनी काही सोंग घेतले, काही जणांनी काय कारण सांगितले, पण नारदजींच्या धाकाने सगळे पळून गेले. कुणीच नारदजींना उत्तर द्यायला तयार नाही. लोकांचं म्हणणं नारदाला उत्तर सापडत नाही, म्हणजे आपल्याला सापडणार नाही. नारदजी चिंता तूर झाले, चिंतेत झाले आणि बदरिका धामला नारदजी चिंता तूर अवस्थेत बसलेले आहेत. आपला भाव खरा असेल, आपली भक्ती खरी असेल, आपल्या अंतःकरणातील प्रेम प्रभूंविषयी खरं असेल, तर महाराज, गुरु, संत, देव यांना कुठे शोधायला जायची गरज नाही. मन चांगलं ठेवा, आपले गुरु, संत आणि देव आपल्याला शोधत आपल्यापर्यंत येतील. पण तेवढा आपण अधिकार प्राप्त केला पाहिजे. नारदजी बद्रिका धामामध्ये बसले, चिंता तूर बसले आणि तिथे आगमन झालं या सनकादिकांचं. तुमची लिंक बरोबर लावून देते मी.
की आपण बोलत होतो सनकादिकांनी नारदाला कथा सांगितली, यांची भेट कशी झाली. सनकादिक आले, एकमेकांना प्रणाम झाला, नमस्कार झाला आणि सनकादिकांनी विचारलं नारदांना, तुमच्या चेहऱ्यावरती चिंता, एखादा माणूस जर कायम हसमुख असला, कायम हसमुख, लोक म्हणतात हा कायम हसत राहतो, टेन्शनच नाही याच्या, म्हणजे हा कसल्या गोष्टीचा ताण घेत नाही, तणाव घेत नाही, कायम प्रसन्न राहतो. पण तो एखाद्या वेळेस जर आपल्याला दुःखी दिसला तर आश्चर्य वाटतं. तसं नारदजींना पाहून यांना आश्चर्य वाटलं. सनकादिकांनी विचारलं नारदजींना, तुम्ही एवढे चिंतेत का? सगळी समस्या सांगितली. भक्तीला तिच्या पुत्रांना तारुण्य द्यायचंय, त्यांना तरुण करायचंय, कसं करायचं? सनकादिकांनी उपाय सांगितला. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला चेतना देऊ शकतं असं साधन म्हणजे फक्त एक आहे आणि ते म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. तुम्ही कथा करा, भागवत कथा करा, ज्ञान वैराग्याला चेतना प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं मग कथा करायची, तुमच्यासारखा वक्ता आम्हाला कुठे सापडायचा? नारदजी सांगतायत सनकादिकांना, आता तुम्हीच आम्हाला कथा सांगा. सनकादिक म्हणाले, हे बरं आहे, उपाय सांगायला गेलो म्हणे तुम्हीच करा. नाही, तुमच्यासारखा वक्ता नाही, तुम्ही 4 जण कथा सांगा. चला म्हणाले, वृंदावनाला जायचंय आपल्याला कथा सांगायला. यांनी सांगितलं, आम्ही जास्त फिरत नाही, आम्ही जास्त फिरत नाही, एवढ्या लांब काय आम्ही येणार नाही, तुम्ही ऐकणाऱ्यांना इकडे घेऊन या. त्यांनी सांगितलं, हो ते ज्ञान वैराग्य म्हातारे झाले, ते बेशुद्ध पडलेले, त्यांच्यामध्ये चेतना नाही, त्यांना एवढ्या लांब कसं आणू? सनकादिक म्हणाले, आम्ही सांगायला तयार झालोय, तुम्ही आता त्यांना कसं आणायचं बघा. नारदजी म्हणाले, एक तडजोड करू आपण. तडजोड ऐका, एक तडजोड करू आपण. कोणती? आम्ही अर्धा अंतर येतो, अर्धा अंतर आम्ही खाली येतो, तुम्ही अर्धा अंतर वर या. अर्धा अंतर आम्ही खाली येतो, तुम्ही अर्धा अंतर वर या. आता वृंदावन ते बद्रीनाथ, वृंदावन ते बद्रीनाथ यांच्या बरोबर मध्यावर ठिकाण येतं ज्याला म्हणतात हरिद्वार. हरिद्वार जे आहे तिथून बद्रीनाथ तेवढंच आणि हरिद्वार पासून वृंदावन तेवढंच. समान अंतर हरिद्वारामध्ये कथा ठरली. हरिद्वारामध्ये आनंद नामक जो घाट आहे त्या घाटावरती ही श्रीमद भागवत कथा फायनल झाली, कथा ठरली. आणि मग श्रोते, मुख्य श्रोते, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कथा ऐकण्यासाठी अनेक जनसमुदाय जमा झाला. बऱ्याच वेळेला असं होतं, एक वक्ता आणि अनेक श्रोते बसलेले असतात. त्या कथेमध्ये 4 वक्ते बसलेले होते. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना म्हणतात सनकादिक. सांगण्यासाठी बसले, ऐकण्यासाठी भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्याचबरोबर अनेक ऋषींचं समुदाय. ज्यांना ज्यांना कळालं की श्रीमद भागवत कथा होणार आहे, अनेक जण कथा ऐकण्यासाठी आले. आणि या श्रीमद भागवताने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना चेतना प्राप्त करून दिली. आणि भक्तीने नारदांना विचारलं, मी आता कुठे राहू? त्यांनी सांगितलं, निरंतर वैष्णव मानसामी, वैष्णवांच्या हृदयामध्ये राहा, हरिभक्तांच्या हृदयामध्ये राहा. आणि भक्ती हरिभक्तांच्या हृदयामध्ये वास करू लागली, हरिभक्तांच्या हृदयामध्ये ती राहू लागली. आणि ज्ञान वैराग्याला चेतना प्राप्त करून दिली ती श्रीमद भागवताने. आणि म्हणून आपल्याला ही श्रीमद भागवत कथा ऐकायची आहे. या श्रीमद भागवताचं मनन पठन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून 6 दिवस पूर्ण अंतरंगापासून, आज जे एकटं आला असेल त्याने उद्या आपली मैत्रीण घेऊन यायची, एकटे आले असतील त्यांनी आपले मित्र घेऊन यायचे. बहुसंख्येने इथे उपस्थित राहायचं आणि या कथेचा लाभ प्राप्त करून घ्यायचा. हा जो लाभ आपल्याला या परिवाराच्या माध्यमातून प्राप्त झाला, आपल्याला इथे काय रुपया न लागे, पैसा न लागे, ना लागे कवडी दमडी. इथे फक्त आपल्याला आपलं शरीर, आपलं कष्ट आणि स्वतःला या ठिकाणी समर्पित करायचं आहे. या परिवाराच्या माध्यमातून ही कथा आपल्याला प्राप्त झाली. आपले परमपूजनीय पिताश्री कैलासवासी
पंढरीनाथ त्र्यंबकराव गायकर बाबांचं 5वं पुण्यस्मरण आहे आणि कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांचे 4th पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने आपल्या मातापित्यांनी आपल्यावरती जे ऋण केलेले आहेत, आपल्यावरती जे उपकार केलेले आहेत आणि पितरांचं ऋण फेडणं हे प्रत्येक मानवी योनीला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्रत्येक मुलाने पार पाडलं पाहिजे. जशी शक्ती असेल, जशी ताकद असेल त्या पद्धतीने पार पाडलं पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण असणारा आयोजक जो आहे त्यांचा परिवार, श्री केरू त्र्यंबक गायकर, सौ विमल गायकर, गंगा भागीरथी सुशीलाबाई पंढरीनाथ गायकर, श्री कैलास केरू गायकर, श्री अविनाश गायकर, सौ छाया पांगरकर, सौ शोभा बोडके, सौ निशा सोनवणे, सौ उषा गायकर, त्याचप्रमाणे सौ सारिका समाधान गायकर, सौ प्रियंका करण गायकर आणि जे आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत, ज्यांची सर्वांना त्या ठिकाणी दरवर्षी मेजवानीच असते या कार्यक्रमाची, असे श्री समाधान पंढरीनाथ गायकर, श्री करणभाऊ पंढरीनाथ गायकर, संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य आणि सौ सविता करण गायकर, त्याचप्रमाणे सर्व तुम्ही सज्जन श्रोते, सर्व गायकर परिवार आणि एक स्तुती म्हणून नाही, पण मी सुरुवातीलाही बोलून गेले, भागवत प्राप्त झालं, भागवत इथपर्यंत आलं, माध्यम भागवताने भाऊ आणि भाऊंच्या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी निवडलं आणि त्या माध्यमातून हे प्राप्त झालं. एक स्थिती, एक अनुभूती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कामातून आपल्याला नेहमी दिसत असतं आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून, परिवाराच्या माध्यमातून ही कथा आपल्यापर्यंत आलेली आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्या परिवारासाठी टाळ्या वाजवाव्या आणि नेहमी त्यांनी एखादा तुमचं म्हणजे तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही त्यांना सांगितली, त्यांनी तुमचं काहीतरी काम केलं, त्या माध्यमातून कदाचित तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्यांची स्तुती करा किंवा नका करू, पण एवढ्यासाठी नक्की करा की भाऊ तुमच्यामुळे आम्हाला सलग 4 वर्षापासून भागवत ऐकायला मिळतंय आणि हे भागवत म्हणजे वर्षभराची आमची चार्जिंग आहे. जसं मोबाईलला चार्जिंग करावी लागते त्याशिवाय मोबाईल चालत नाही, तसं हे आपलं चार्जर आहे, हे आपल्याला वर्षभर चार्जिंग करणार आहे. त्यासाठी जरूर तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे आणि जरूर नेहमी त्यांच्या या बाबतीत तरी ऋणामध्ये राहिलं पाहिजे. आणि त्याच प्रकारे जे माध्यम आहे भाऊंच्या आमच्यामधलं, कथेच्या माध्यमातलं, असे असणारे आमचे गुरुबंधू, आमचे श्री सोपान महाराजांच्याही कुशल मार्गदर्शनाने, महाराजांचं या कार्यक्रमासाठी धावपळ आहे, कुशल असं मार्गदर्शन आहे. आल्यापासून आम्ही बघतोय सतत त्यांची धावपळ चालू आहे, एकदम परिवारासारखं असणारं आणि या संपूर्ण भाऊंच्या परिवाराशी त्यांचे संबंध आहेत. महाराजांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे दादांची, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सुंदर असं आपल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनलला चालू आहे. माझी माऊली हे आपल्या दादांच्या चॅनेलचं नाव आहे. सर्वांनी नक्की चॅनेलवरती सुद्धा कथा बघायची आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आणि कथेसाठी जी काही आपल्याला महाराज मंडळी उपलब्ध झालेली आहेत, या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत, त्यांचेही मनापासून मी आभार मानते. सुंदर अशी ज्यांची आपल्या कथेला आता 7 दिवस ॲक्टोपॅडची सुंदर अशी साथ आहे, असे हरिभक्तपरायण आकाश महाराज तुपे महाराजांसाठी सुद्धा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांची सुंदर अशी आपल्याला तबल्याची साथ आहे, असे असणारे हरिभक्तपरायण विकासजी महाराज भुसारे, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहे. सुंदर अशी कोरसची ज्यांची जे साथ आहे, आमचे अभिषेक महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि हा वाजवा, आता जोरातच वाजवा सगळ्यांनी. आणि ज्यांची सुंदर अशी सिंथ आणि गायनाची साथ आहे, ज्यांच्यामुळे दोन्हीही बाजू
प्रपंचाचीही बाजू असेल आणि परमार्थाचीही बाजू असेल, ज्यांच्यामुळे अगदी प्रगतीच्या पथावर आहे माझे पती परमेश्वर हरिभक्तपरायण विनायक महाराज टेके महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि आज प्रथम दिवस असल्या कारणाने आपल्याला सुरुवात करण्यासाठी बराच वेळ झाला, परंतु उद्या बरोबर आपल्या वेळेमध्ये 7 वाजता आपली कथा प्रारंभ होईल. उद्यापासून आपल्या कथेमध्ये सुंदर असं झाकी दर्शनसुद्धा होणार आहे. आणि झाकीवाले जे आहेत थेट आपण कृष्ण कन्हैयाच्या नगरीवरून म्हणजे वृंदावनवरून झाकीवाले या ठिकाणी येणार आहेत. आता सध्या ते रेल्वेत आहेत, उद्या सकाळपर्यंत इथे येतील. म्हणून उद्या संध्याकाळी कथेमध्ये झाकी दर्शनसुद्धा आपल्याला सुंदर प्रकारे होईल आणि याचीही आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आजची कथा आपली या ठिकाणी विश्रांती घेईल. पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये कैलासवासी पंढरनाथ त्र्यंबकराव गायकर, कैलासवासी ताराबाई पंढरनाथ गायकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रतिवर्षी आपण सर्वजण या ठिकाणी ही कथा अतिशय स्वच्छ अंतकरणाने ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. समस्त गायकर परिवाराच्या माध्यमातून ही कथा आपल्याला दरवर्षी नवीन भागवत कथा प्रवक्त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. आणि त्यामध्ये विशेष करून सध्या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन ट्रेंडमध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत अशा आमच्या कथाकार हरिभक्तपरायण भागवताचार्य सुरेखाताई महाराज टेके, कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्था वारी, अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी त्यांनी पहिल्या दिवसाचं ज्ञानदान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणून कथा कशी वाटली? गोड वाटली ना? ऐकायला गोड वाटली ना? मग एकदा जोरदार टाळ्या पाहिजे, जोरदार. ज्यांना देवाने हात दिलेत त्यांनी ज्यांना दिले नाही त्यांनी उद्या वाजवा, आहे ना. खूप गोड कथा या ठिकाणी ताईसाहेबांनी या ठिकाणी केली. ताईसाहेबांचं खूप खूप धन्यवाद. अशीच अपेक्षा ताईंकडनं पुढील उर्वरित 6 दिवस आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून आलेल्या सगळ्या परिसरातील भाविकांना एक माझी नम्र विनंती असेल की आज आपण एक आलात, उद्या कोणाला तरी शेजारी बरोबर घेऊन या. कारण जसं गप्पा मारायला 2 आवा 2 जावा आहे ना, तसं एक मैत्रीण घेऊन या. एक मैत्रीणसोबत आणा. सगळ्यांना सांगा आपल्या परिसरामध्ये हे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि हे ज्ञानदानाचं कार्य आपल्यापर्यंत पोचावं, हे ज्ञान आपल्यापर्यंत यावं, आपल्या घरापर्यंत जावं. आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर, संपन्नता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळाव्या अशी अपेक्षा असेल तर या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी आपण या. आणि विशेष विनंती असेल की उद्याची कथा बरोबर 7 वाजता चालू होईल. सर्व माझ्या महिला मातांना विनंती राहील की आपण उद्याचा स्वयंपाक 6:30लाच करा. मी येतो जेवायला, चालेल का? उद्याचा स्वयंपाक 6:30ला करा. लवकर आवरा. पतिदेवाचा डबा असेल तर लवकर द्या, संध्याकाळी लवकर येणार असेल तर लवकर आवरून द्या. आणि म्हणून हे सगळं झालं म्हणजे आपल्याला पहिल्यापासून आज पहिल्या दिवशी ज्यांनी कथा ऐकली आहे त्यांना 7व्या दिवसापर्यंतची कथा पूर्ण कळेल. कळलं का? आज ज्यांनी पूर्ण कथा ऐकली त्यांना 7व्या दिवसापर्यंतची कथा पूर्ण कळेल. उद्या आलेल्यांना सुद्धा कथा कळेल. पण तुम्ही जर एक जर प्रत्येक दिवस रोज जर वाढवला 7 दिवसाच्या कथेचं पुण्य तर तुम्हाला मिळेलच. पण तुम्ही ज्याला घेऊन याल त्यांनी जर ती कथा ऐकली तर त्याला जबाबदार तुम्ही, म्हणून त्यांचंसुद्धा अर्ध पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने एक जण उद्या कथेसाठी घेऊन या. या कथेसाठी साथ संगत ज्यांनी केली आहे असे महाराष्ट्रातील माझे परममित्र आणि माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण विनायकजी महाराज टेके या ठिकाणी शिंत वाजनाला उपस्थित आहेत. तबला विशारद हरिभक्तपरायण, कमी वयामध्ये उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमाणपत्र आणि अनेक त्यांनी गोष्टी महाराष्ट्रामध्ये गाजवल्या असे आमचे विकासजी महाराज भुसारे. हरिभक्तपरायण आमचे बंधू ॲक्टोपॅड वादक हरिभक्तपरायण आकाशजी महाराज तुपे. आणि विशेष करून उद्यापासून बघा तो एक फोटो दिसतोय तुम्हाला तिथं, झाकी दर्शन. हे झाकी दर्शन प्रत्यक्ष वृंदावनवरून आपण मागवलेत विशेष. आणि दरवर्षी आपण जी काही तयारी करत होतो, कृष्ण जन्म वगैरे ह्या ज्या गोष्टी करत होतो त्या इथे तयार करत होतो. पण उद्या प्रत्यक्ष तुम्हाला असं वाटणार आहे प्रत्यक्ष कृष्ण जन्म झाला, प्रत्यक्ष कृष्ण अवताराला आला. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणून
आपण सर्वांनी बहुसंख्येने उद्याच्या कथेला उपस्थित राहावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कर्पूर गौरव करुणावतारा सदा वसंतो दयालवे दे भव भवानी भवानी सहितो हरो ज्ञान दो भगवन भव में बसी नाव मेरी पार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में बसी नाव मेरी पार दो भगवन दर्द की दवा तुम्हारे पास है दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की है भीख मांगती है तेरी मूर्ति उतारो गिरधर तेरी आरती उतारो गिरधर तेरी आरती जय हो मांगो तो दिल क्या मैं यही साधु भगवन जिंदगी रखे नाम करती अर्पण मांगो तो दिल क्या मैं यही सोचो भगवन जिंदगी हमारे नाम करती अर्पण सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है तुझको प्रभु कार की बसा कर तेरी मूर्ति उतारो गिरधर तेरी आरती उतारो गिरधर तेरी आरती महिमा गाय संत करे नारद गान करे संता वैद मेरी करते हैं पुकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार दास व्यास मेरे गाये आरती मन में बसा तेरी मूर्ति उतारो गिरधर तेरी आरती उतारो तेरी आरती उतारो गिरधर तेरी आरती गलिलोडांगर बंदीन चरण डोळ्यात पायन रूपती तुम्ही अनेक आनंद भोजन वायो वाडी महिना तमेव मंगलदायी तमेव मंगलदायी तमेव त्यासरणदायी तमेव सर्व महादेव कैन वचन वसी बाबुजान नामा अच्युत अच्युतेश्वर नारायण नारायण नामो वसुदेव
भागवत महापुराण की राधा रानी सरकार की बोल रे भाई सब